पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एवढं वाईट वाटतंय आणि आपण शासनाला शिव्या देतोय. पण मागच्या 4 वर्षापासून प्रत्येक शेतकरी बोंबलून सांगतोय की आमच्या एकाही पिकाला भाव नाही. त्याचा मुद्दा उचलायला ना कोणती मीडिया आहे ना कोणती पार्टी. आणि मला एक समजत नाही की ठीक आहे, पेट्रोल, डिझेल आणि गॅस याचे भाव वाढण्याचं कारण आहे की युद्ध चालू आहे आणि आपण ते बाहेरून मागवतो. पण खाण्याचं तेलाचं काय? ज्यावेळेस शेतकरी सोयाबीन असेल, शेंगदाणे असेल, मोहरी असेल, सूर्यफूल असेल हे बाजारामध्ये विकायला नेतो, त्याला भाव भेटत नाही आणि तुम्ही युद्ध चालू आहे म्हणून तेलाचे भाव वाढवताय. याच्यामध्ये काही लॉजिकच नाही ना. बाहेरून इम्पोर्ट करण्याची काही आवश्यकताच नाही. जर शेतकरी ती गोष्ट प्रोड्यूस करू शकतो, तुम्हाला फक्त त्याचे प्लॅन टाकायचे आणि प्रोडक्शन वाढवायचे. सरकार ते करू शकतं, पण ते नाही करणार. आम्ही बाहेरूनच मागू आणि परत म्हणायचं की रुपया पडला आणि डॉलर मोठा झालाय. म्हणजे यांना शेतकरी मोठा होऊनच द्यायचा नाही. उलट जे बाहेरून आपण पामतेल मागवतो ना, ते शरीरासाठी, हेल्थसाठी पण हानिकारक आहे. ते आपण खाल्लं पण नाही पाहिजे. आणि जे आपण प्रोडक्शन करू ना, ते हेल्थसाठी पण चांगलं असणार आहे. पण या गोष्टी यांच्या लक्षात नाही येणार. हे फक्त हिंदू मुस्लिम करतील आणि कारणं सांगतील की इथं युद्ध चालू आहे, तिथं युद्ध चालू आहे. त्या गोष्टी आपल्याकडनं आहे, त्या गोष्टी जनता पण समजू शकते. पण ज्या गोष्टी आहे, आपण प्रोड्यूस करू शकतो, प्रोडक्शन वाढवू शकतो, त्याच्यावरती तुम्ही लक्षच देणार नाही ना. आणि शेतकरी या सगळ्या मुद्द्यावर बोलला की मग म्हणायचं तो BJP विरोधात आहे किंवा तो हिंदूंच्या विरोधात आहे. अरे काय